नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की आपण ज्यावेळी जॉब करतो या ठिकाणी आमच्या चिखली येथील काका हे जॉब करतात आणि मागील खूप दिवसापासून बसायचा त्यांचा जॉब आहे। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण नियमित जर व्यायाम वगैरे केले नाही आणि आपण जे डेली वर्क करतो त्यात जर थोडाफार आपण आपल्या शरीरासाठी वेळ काढली नाही तर भविष्यात त्याचे खूप जास्त परिणाम त्या ठिकाणी होतात। तर बैठा जॉब असल्यामुळे आणि खूप त्यांचं ट्रॅव्हलिंग असल्यामुळं त्यांना L4 L5 मध्ये पोस्टीरियर डिस्क बल बसला, L5 S1 मध्ये डिस्क प्रोट्रुशन झालं, सोबत गुडघ्याच्या झीज झाली आणि चालताना खूप त्रास त्यांना व्हायचा। नंतर थोरॅसिक मध्ये पण सुद्धा आणि सर्वायकल मध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी डिस्क बल झाला, त्यामुळे हाताला मुंग्या येणं, पाय दुखणं, थोडं चालताना अतिशय त्रास त्यांना व्हायचा। त्यासोबतच स्पायनल कॉर्डचा डायमीटर सुद्धा त्यांचा कमी झाला होता। अशामध्ये त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं आणि भरपूर ठिकाणी त्यांनी दाखवलं चांगल्या डॉक्टर लोकांना, पण त्याला पर्याय म्हणून ऑपरेशन सांगितलं। परंतु नंतर आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने ते आले आणि आपण पूर्णपणे त्याची 7 दिवस या ठिकाणी न्यूरोथेरपी, न्यूरोपंचकर्म त्या ठिकाणी केलं, विद्यकर्म, अग्निकर्म केलं। आज त्यांना सुट्टी आहे, तर त्यांना कसं वाटलं, त्यांचा अनुभव काय होता ते आपण शेअर करणार आहे। तुमचं नाव सांगायचं? माझं नाव अतुल भास्करराव जोशी आणि आपण काय जॉब करता? मी बुलढाणा न्यायालयामध्ये सहाय्यक अधीक्षक आहे। मला सांगा, हे सुरुवात कशी झाली, कधीपासून झाली तुमची दुखण्याची? हे जवळपास 2-3 वर्षापासून सुरुवात आहे। काय झालं होतं स्टार्टिंगला? मी मांडी घालता येत नव्हती आणि गादीची झीज सांगितली होती। नंतर 1 वर्षानंतर पुन्हा मणक्याच्या 2 नस दबल्या होत्या, कंबर दुखायला लागली, कंबर दुखायला लागली, मग चालता येत नव्हतं। MRI मध्ये क्लिअर झालं की 2 नस दबलेल्या आहे। मग तुम्ही काय केलं? मग डॉक्टर औरंगाबादला दहीभाते डॉक्टर आहेत, त्यांनी मला ऑपरेशन सांगितलं। पण बऱ्याच जणांकडून कळलं की ऑपरेशन करू नका, त्याच्यामुळे मला आपलं दवाखान्यातच माहित पडलं आणि मला बराचसा आराम 7 दिवसात चांगला झालेला आहे। तर आपण म्हणतो आयुर्वेदाला उशीर आराम पडतो, पण हे कसं वाटतं तुम्हाला? आमच्याकडे आल्यानंतर पहिल्या दिवशी मला 25% फरक पडला। पहिल्याच मांडी मारली त्यांनी आणि डायमीटर कमी असताना अक्षरशः खूप डिफिकल्टी त्या ठिकाणी होत असते, परंतु प्रॉपर पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही या ठिकाणी आयुर्वेदिक पंचकर्म त्यांचं केलं आणि 7 दिवसामध्ये आता त्यांना केदारनाथला सुद्धा जायचंय, त्यांना कॉन्फिडन्स सुद्धा आला आणि ते थोडं पण चालू शकत नव्हते। आता किती चालत आले तुम्ही? आता माझं बरं चाललं 4-5 किलोमीटर। 4-5 किलोमीटर चालायला लागले, जे की 1 किलोमीटर सुद्धा चालणं त्यांच्याकडून कठीण झालं, कठीण होत होतं, चालताच येत नव्हतं, पाय दुखत होते। ओके, आता आमच्या थेरपी बद्दल काय सांगाल? आपली थेरपी उत्तम आहे, ही वेगळी पद्धत आहे, मी कुठेच पाहिलेली नाही का? ओके, आणि मला चांगला फरक वाटला। तर असे कोणी रुग्ण असतील त्यांचा स्पायनल कॉर्डचा डायमीटर कमी झाला असेल, मानेत गॅप असेल, कमरेत गॅप असेल, जनरल भाषेमध्ये आपण नस दबली असे म्हणलं असेल, डिस्क प्रोट्रुशन, डिस्क कार्नेशन असे खूप सारे प्रकार त्या ठिकाणी, गुडघ्याची झीज सुद्धा त्या ठिकाणी झाली असेल, चालताना त्रास त्या ठिकाणी होत असेल, तर या सगळ्या आजारावर आपण गंगा हॉस्पिटल मी स्वतः आयुर्वेदिक न्यूरोथेरपी, आयुर्वेदिक पंचकर्म, न्यूरोपंचकर्म या सगळ्या पद्धतीचा अवलंब करून आपण अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी काम करतो। सांगायचं तात्पर्य आहे की लोकांपर्यंत आयुर्वेदाचं हे ज्ञान पोहोचलं पाहिजे। या ज्ञानाच्या प्रचार प्रसार कार्यासाठी तुम्ही पण सहभागी व्हा। तुमच्या परिवारामध्ये कोणी असे नस दबल्यामुळे परेशान असतील किंवा बॉल जे की एव्हीएन ज्याला म्हणतो त्याने कोणी त्रस्त असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा। धन्यवाद। जय आयुर्वेद।